बार्सिलोना पिंपळकर संघाचा संघालक आणि त्यानंतर पहिल्या फेरीमध्ये शेवटचा सामना पाहायला मिळेल जर्मन सरवली विपक्ष अप्पा एंटरप्राइजेस भरोड या दोन संघामध्ये. चौतीसावा धावपलीकडे पाहायला मिळतात. 2 षटकांची समाप्ती झालेली आहे. सतराच्या सरासरीने प्रति षटकामागे धावा आतापर्यंत झलकलेले आपण बघतोय चाविंद्र स्पोर्ट्स चाविंद्र या संघाने. तिसरं षटक घेऊन येतो गोलंदाज विनीत मुकादम. पहिले षटक राहुल तरे यांनी आता दुसरं षटक आता उमेश तरे आणि आता मात्र तिसऱ्या षटकासाठी पाचारण केलं गेलं ते विनीत मुकादम याला. स्विंग अँड बेस ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू आणि बॅट मध्ये संपर्क पाहायला मिळत नाही. धावसंख्या स्थिर, स्कोर इज कॉन्स्टंट आपण पाहतोय 34, लॉस ऑफ 2 विकेट. थर्ड ओव्हर प्रोग्रेस. तिसऱ्या षटकाला सुरुवात झालेली आहे. विनीत मुकादम तिसऱ्या षटकात हाताळण्यासाठी आलेला आहे. चायंद्र विपक्ष खारबाव या दोन संघामधील सामना आपण पाहतोय. फोर्स केलेल्या चेंडूला समोर खेळले आहे. क्षेत्ररक्षक डीप मध्ये सज्ज आहे. फक्त एकच धाव घेण्याची संधी मिळेल फलंदाजांना. एका धावेपेक्षा अधिक नाही. एका धावेने सिंगल संघाची धावसंख्या पोहोचली 35 वर 35. आपण सामना पाहतोय जांताराचा खारबाव विपक्ष चाविंद्र स्पोर्ट चाविंद्र या दोन संघामध्ये आज विधी 667 पिंपळस संघाने 2 सामने जिंकले आहेत. अतिशय चांगली कामगिरी त्यांची पाहायला मिळाली आहे. गोलंदाज विनीत मुकादम बॉलिंग ट्रॅकवर. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात. 55 लेग बाईज अवांतराच्या रूपाने ही धाव आणि अवांतर धावेने संघाची धावसंख्या पोहोचते 36 वर. हर्षद 11 जय पारदेव क्रिकेट संघ गोवे आयोजित जय पारदेव गोवे चषकाचे दिमागदार आयोजन आपण पाहतोय. आज स्पर्धेचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसामधील चौथा सामना आपण पाहतोय. पहिल्या फेरीमधील हा सामना पाहायला मिळतोय. फुलटा चेंडू होता. इथे मात्र समोर खेळलेल्या क्षेत्ररक्षक एक्स्ट्रा मध्ये सज्ज आहे. कुठल्या प्रकारची चूक नाही आणि आणखीन एक फलंदाज बाद होताना इथे मध्ये चाविंद्र या संघाचा. यानंतर एका षटकाचा खेळ अजूनही शेष असणार आहे. समोर खेळलेल्या चेंडूला इथे मात्र आपण बघतोय डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहेत. स्वीपर गौडला इथे देखील एक सिंगल रन्स घेण्याची संधी मिळते फलंदाजांना. धावसंख्या 37 जय घाबरा वेले संघाचा संघटनाकारी बार्सिलोना पिंपळकर संघाचा संघटना आला असेल तर टॉस साठी रिपोर्टिंग करायचे आहे. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल जय घाबरा वेले विपक्ष बार्सिलोना पिंपळकर या दोन संघामध्ये. यावेळी मात्र चेंडूला फिरकून दिलेला स्टेट हिट. चेंडू निघून जातोय स्टेट लॉंग ऑफ च्या वरून सीमा पार 5 काय इशारा येतोय. षटकार के चौकार.
ऑनफिल्ड पंचाने इथे मात्र तिसऱ्या पंचाची मदत घेतलेली आहे. चेक केलं जाईल चौकार की षटकार दे. वन बाउंड चौकार. हा चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. आयोजन कमिटीचे मेंबर इथे आहेत आणि नक्कीच कारण कॅमेऱ्यामध्ये पूर्णपणे क्लिअर झालेलं नाही आणि ऑनफिल्ड पंचाचा निर्णय इथे आयोजन कमिटीचे मेंबर देखील आहेत. धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते. धावसंख्या 41 41 आपण पाहतोय. 41 धावा धावपलीकडून पाहायला मिळत आहेत. 3 षटकांची समाप्तीनंतर धावसंख्या 41. चाविंद्र समोर चाविंद्र संघ नाणेफेक गमल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना तीन षटकांसाठी वेळ खर्च केला गेलेला आहे. 16 मिनिटं आतापर्यंत खर्च केलेले आहेत आणि आता मात्र चौथं षटक घेऊन येतोय बॉलिंग ट्रॅकवर मयूर तरे. जांत्राचा खारवा संघाचा बॅकबॉन आपण पाहतोय. तीन षटकांची समाप्ती झालेली आहे. 3 षटकांची समाप्ती धावसंख्या 41. आता मात्र शेवटचा षटक मार्गस्वामी आणि शेवटचे षटक हाताळण्यासाठी गोलंदाज मयूर तरे बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होताना मयूर तरेचा सामना करत फलंदाज राज पाटील. इथे लॉप केला चेंडूला खडे खडे आणि हा चेंडू निघून जातोय सीमाबार. हाय हँडसम स्ट्रेट इट सी दी बॅट नो बकवास षटकार. प्लेअर मिस ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता. इथे मात्र चेंडूने बॅट मध्ये संपर्क साधला नाही फलंदाजाला. धावसंख्या स्थिर आहे. धावपलीवर पाहायला मिळते 47-47. हा निर्धाव चेंडू पाहायला मिळत आहे. मयूर तरे पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर राईट आर्म लेफ्ट आर्म गोलंदाजी करताना इथे बिष्टाय पाटकाय चेंडू हवेमध्ये मात्र शतकशिक चेंडू पर्यंत पोहोचू शकला नाही. झेल घेण्याचा तिथे प्रयत्न केला गेला आणि मयूर निराश आपण बघतोय आपल्या क्षेत्ररक्षकावर. खरं तर हा झेल घेण्याचा प्रयत्न करायला हवा होता मात्र तशा प्रकारे प्रयत्न केला गेलेला नाही आणि तोपर्यंत फलंदाज इथे एक धाव पूर्ण करतात. सिंगल संघाची धावसंख्या 48-48. रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न चेंडू निघून जातोय सीमा पार. थर्ड मॅन रिझर्व म्हणून हा रिव्हर्स स्वीपचा चौकार. चौकाराने संघाची धावसंख्या येतो आकार. धावसंख्या पोहोचते ती 52 वर. 50 देखील क्रॉस झाले. आपण मध्ये 52 धाव धावपलीकडे पाहायला मिळतात. अर्धशतक देखील इथे कंप्लीट होतोय ते चाविंद्र समोर चाविंद्र या संघाचं. इथे मात्र चेंडूला फिरकून दिलेला आहे.
जेवढी जास्त उंची आणि तेवढंच जास्त अंतर चेंडू होतोय सीमाशेवर शुभ अंतर. एक मारा लागेल शॉलेट मारा. कशी फाटका आपण बघतोय दोन चौकाराने त्यानंतर मात्र हवाई फायर चेंडू सरळ मैदानाच्या बाहेर षटकार. इथे हुक केला चेंडूला आणि हा चेंडू निघून जातोय फाडले ग्रीजर मधून सीमा बार 4-2 चौकार. प्रथम फलंदाजी करताना चाविंद्र संघाने या निर्धारित 4 षटकांमध्ये आपल्या धावा जोडल्या त्या 62 आणि 63 धावांचं एक चांगलं लक्ष इथं मात्र ठेवलेलं आहे ते जंत्राचा खारबा या संघासमोर. हर्षद इलेव्हन जय पारदेव क्रिकेट संघ गोवे आयोजित जय पारदेव गोवे चषक 2025 मध्ये सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. आज पहिल्या सामन्यामध्ये विधी 667 पिंपळा संघाने या आरके बिल्डर्स मानकुली संघाला पराभूत केला होता. तर दुसरा सामना अर्ध इंडिया खारबाव संघाने जरीमरी अलिमगड संघाविरुद्ध जिंकला होता. तिसरा दुहेरी फेरीमधील सामना जो झाला होता पिंपळा विपक्ष खारबाव त्या संघामध्ये त्या सामन्यामध्ये बाजी मारली होती ती पिंपळा संघाने. आणि आता सध्या आपण चौथा सामना पाहतोय जांतारचा खारबाव विपक्ष चाविंद्र स्पोर्ट्स चाविंद्र आहे दोन संघामध्ये. यानंतर सामना आपल्याला पाहायला मिळेल जय कबरा वेले विरुद्ध पार्शेलन पिंपलकर आणि त्यानंतर जर्मन सरवली विरुद्ध अफवाईन डबेजेस भरुडी या दोन संघामधला सामना. पाहूया आजचा दिवस कुठल्या संघाच्या नावे राहतोय. आज विधी 667 पिंपळा संघाने फर्स्ट क्लास परफॉर्मन्स केलाय. जय पारदेव चषकामधील आजचा दिवस कुठल्या संघाच्या नावे राहते पाहावं लागेल. मात्र आंतरराष्ट्रीयमध्ये आजचा दिवस 2 फलंदाजाने एका गोलंदाजाच्या नावे राहिला होता. तर आजच्या दिवशी जर मित्रांनो विचार केला तर आज 29 डिसेंबर आहे आणि आजच्या दिवशी 1983 मध्ये भारताचा लिटिल मास्टर सुनील गावस्कर याने वेस्ट इंडिज विरुद्ध द्विशतक झळकावताना 236 धावा कुठून काढल्या होत्या. आजच्या दिवशी आपण बघितलं तर 1994 मध्ये पिचवर खेळायचं नाही कृपया. आजच्या दिवशी 1994 मध्ये ऑस्ट्रेलियाचा लेग स्पिनर जादुई शेन वॉर्न यांनी इंग्लंड विरुद्ध टेस्ट मध्ये विकेट हॅट्रिक घेण्याचा विक्रम केला होता. आणि आजच्या दिवशी 2017 मध्ये इंग्लंडच्या अलिस्टर कुक यांनी ऑस्ट्रेलिया विरुद्ध द्विशतक झळकावताना नामात 244 धावा कुठून काढल्या होत्या. म्हणजे आज आंतरराष्ट्रीयमध्ये 2 द्विशतके आणि एक विकेट हॅट्रिक देखील पाहायला मिळाली होती. आजचा दिवस सुनील गावस्कर अलिस्टर कुक या फलंदाजी नावे तर शेन वॉर्न या गोलंदाजी नावे राहिला होता. मात्र पाहूया भिवंडी तालुक्यामधील हा दिवस कुठल्या संघाच्या आणि कुठल्या खेळाडूंच्या नावे राहतोय. हे जीसीची आपण 11वी स्पर्धा पाहतोय. यानंतर आपण 13वी स्पर्धा देखील पाहणार आहोत. ही 11वी स्पर्धा 12वी स्पर्धा सध्या आरशी पाटील फाउंडेशन मैदानावर श्री गणेश भरोडे अजित सुरके दिनकर शेट पाटील स्मृती चषकाचं आयोजन आपण पाहतोय. आणि त्यानंतर दत्तुरबा पिंपळा आयोजित दत्तुरबा चषकाला देखील पिंपळाच्या मैदानावर उद्यापासून सुरुवात होईल. ती 2 दिवसीय स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल. आव्हान ठेवले गेले ते 63 धावांचा आणि
राहुल तरे विथ श्रुती कारभारी ही जोडी मैदानामध्ये सलमेरंजी. तर बॉलिंग मार्कवर गोलंदाज सुरुवात करेल चाविंद्र संघावर गोलंदाज विकी पाटील. आव्हान ठेवलं की ते 63 धावांचं. इथं मात्र पहिल्याच चेंडूवर मोठा फटका केल्याचा प्रयत्न, शतरक्षक चेंडू खाली स्क्वेअर ग्रीज मध्ये झेल आणि पहिल्याच चेंडूवर पहिला फलंदाज फेल. जांतराचा खारबाव संघाला पहिला हादरा फलंदाज राहुल तरेच्या रूपाने. पहिला फलंदाज रॉयल डक प्लॅटिनम डकचा शिकार होताना क्रिकेटच्या खेळामध्ये जेव्हा पहिला फलंदाज खास करून सलामीचा फलंदाज जेव्हा पहिल्या चेंडूवर बाद होतोय त्यावेळी त्याला प्लॅटिनम डक किंवा रॉयल डक असं म्हटलं जाते. आणि इथं मात्र रॉयल डक प्लॅटिनम डकचा शिकार होताना राहुल तरे आपल्याला पाहायला मिळते. क्रिकेटमध्ये कुठला फलंदाज जर कुठल्याही चेंडूचा सामना न करता बाद होते त्यावेळी त्याला डायमंड डक असं म्हटलं जाते. जो फलंदाज पहिल्या चेंडूचा सामना करताना बाद होते त्याला गोल्डन डक असं म्हटलं जातं. असे क्रिकेटमध्ये काही डक आहेत. न्यू बॅटर मैदानामध्ये पाहायला मिळतोय उमेश तरे. क्लीन बॉल दांडी गुल गेन अंदर डंडा बार मधली यष्टी मात्र इथे वाकवली आहे. सलगचा दुसरा फलंदाज बाद. विकेट हॅट्रिक वर विकी पाटील आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या षटकामध्ये पहिली विकेट हॅट्रिक पूर्ण करेल का? आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा विचार करता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये वन डे क्रिकेट इतिहासामध्ये हा विक्रम श्रीलंकन गोलंदाज चॅमेड अवाजचे नाव आहे. पहिल्याच षटकामध्ये विकेट हॅट्रिक त्यांनी पूर्ण केली होती. आणि कसोटी क्रिकेटच्या इतिहासामध्ये इरफान पठाण ज्याने पाकिस्तान विरुद्ध हा कारनामा केला पहिल्याच षटकामध्ये त्यांनी विकेट हॅट्रिक पूर्ण केली होती. जीसीएल संघटनेचा विचार करता जीसीएल संघटनेमधील पहिली विकेट हॅट्रिक शिवम माले आरके बिल्डर्स मानकुली संघाच्या नावे आहे. आतापर्यंत जीसीएल संघटनेमध्ये 27 विकेट हॅट्रिक झालेले आहेत. आणि पाहूया 28 विकेट हॅट्रिक वर विकी पाटील पाहायला मिळतोय. विकेट हॅट्रिक वर विकी पाटील आपण पाहतोय. सलग 2 चेंडूमध्ये 2 विकेट आतापर्यंत त्यांनी प्राप्त केलेले आहेत. हो विकेट हॅट्रिक होता होता राहिली. आपण पाहू निराश इथे मात्र गोलंदाज पाहायला मिळतोय एजन ड्रॉफ. पहिली विकेट हॅट्रिक पूर्ण करण्याची संधी आली होती मात्र इथे आपण पाहतोय विकेट किपर कडून चूक केली गेली आहे. आणि इथे मात्र विकेट हॅट्रिक पासून वंचित राहताना विकी पाटील पाहायला मिळतोय. कुठल्या प्रकारची धाव नाही. 2 फलंदाज बाद झालेले आहेत. इथे मात्र विकेट हॅट्रिक पूर्ण करू शकला नाही मात्र ओव्हर हॅट्रिक पूर्ण करताना गोलंदाज विकी पाटील. तिसरा फलंदाज बाद जांतराचा खारबाव आहे संघाचा. तीन फलंदाज शून्यावर बाद झाले. तर आपण पाहतोय डावाला खिंडार पाडण्याचं काम विकी पाटीलाने केलेलं आहे. या खारबाव संघाची घसरकुंडी उडालेली आहे. आपण पाहतोय कारण 3 फलंदाज
खातं न उघडता पॅलोमध्ये फलटलेले आहेत. 3 फलंदाज भोपळा देखील फोडण्याची संधी इथे आलेली नाही. न्यू बॅटर रवीश तरे अतिशय या दयनीय स्थिती आपण मध्ये 63 लक्षाचा पाठलाग जांभराचा खारबाव संघाची आणि त्याचं कारण विकी पाटील याची गोलंदाजी. इथे मात्र 45 वाईट आणि अवंत धावेने अखेर अकाउंट ओपन होते जांभराचा खारबाव संघाचं. 3-1 अशी नाजूक स्थिती सध्या जांभराचा खारबाव संघाची पाहायला मिळते. इथे चेंडू ट्रॅव्हल होतोय या थर्ड मॅन रिझर्व्ह मध्ये, मात्र एक धाव घेण्यापासून रोखू शकले नाही फलंदाजांना. या सिंगल संघाची धाव संख्या पोहोचते 2 वर. 3-2 ही स्थिती आपण बघतोय जांभराचा खारबाव संघाची. 63 या लक्षाचा ज्याप्रमाणे पाठलाग करायला हवाय त्याप्रमाणे पाठलाग इथे करता आले नाही. त्याचं कारण विकी पाटीलची या भेदक गोलंदाजी. तिखट मारा त्यांनी केलेल्या आहे षटकामध्ये. विकेट टू विकेट हा चेंडू ट्रॅव्हल शॉर्ट पॉइंट रिझर्व्ह मध्ये एक धाव इथे देखील फलंदाज पूर्ण करतात. तर अशा प्रकारे पहिल्या षटकात समाप्ती 3-3 जांभराचा खारबाव संघ 63 लक्षाचा पाठलाग करतात. इथून 18 चेंडूचा शेष आहे. येणार 18 चेंडू मध्ये तब्बल 60 धावांची आवश्यकता आहे. 18 चेंडू 60 धावा हे इक्वेशन आता मात्र स्कोरवर पाहायला मिळते. म्हणजे 20च्या सरासरी प्रति षटकामागे धावा कुठून काढावी लागतील जांभराचा खारबाव संघाला हा सामना जर जिंकायचा असेल तर. तीन बाद 3 ही स्थिती आपण पाहतो सध्या जांभराचा खारबाव संघाची. इथून 3 षटकांचा खेळ शेष आहे. येणाऱ्या 3 षटकांमध्ये तब्बल 60 धावांची आवश्यकता आहे. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज चेतन पाटील येतोय. चेतन पाटील TDPL BPL स्पर्धा देखील खेळलेले आहे. BC4 सिटी फॉर्मॅट मध्ये देखील तो खेळताना आपल्याला नेहमीच पाहायला मिळालेला आहे. चेतन पाटील बॉलिंग ट्रॅकवर. खूपच लक्ष आता अवघड बनले जांभराचा खारबाव संघासाठी, कारण 18 चेंडू मध्ये 60 धावांची आवश्यकता आहे. इथे मात्र लॉर्डफुल चेंडूला फिरकावून दिलेला शतरक्षित इथे सज्ज आहे. डीप मध्ये झेल आणि आणखीन एक फलंदाज फेल. चौथा आदरा बसतोय जांभराचा खारबाव संघाला. पिंपलकर संघाचा संघनायकांनी जे कापर वेले संघनायकांना टॉस साठी रिपोर्टिंग करायची आहे. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल बादशाह पिंपलकर विपक्ष जे कापर वेले या दोन संघामध्ये. पिंपलकर संघनायकांनी निम्मा संघ गारद आपण बघतोय 3 या धावसंख्येवर तब्बल 5 फलंदाज तंबूच्या आश्रयाला परतलेले आहेत. अर्धा संघ इथे मात्र डगॉटच्या आश्रयाला परतलेला आहे. आणि आता मात्र नवीन फलंदाज जांभराचा खारबाव संघाकडून चरण तरे आलेले आहे. अक्षरशः नांगी टाकलेले जांभराचा खारबाव संघाने असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. डावाला खिंडार पाडण्याचं काम विकी पाटील यांनी केलं आणि ते सातत्य चेतन पाटील यांनी देखील सुरू ठेवलेलं आहे.
ज्याप्रमाणे पत्त्याचा बंगला ज्याप्रमाणे कोसळतोय त्याप्रमाणे जातानाचा खारवा संघाचा डाव कोसळताना पाहायला मिळतोय. फक्त फलंदाजांनी या पटावर हजेरी लावण्याचं काम केलेलं आहे. इनसाइड आउट हा फटका पाहायला मिळतोय कव्हर पॉइंट रिझन मध्ये. एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात, सिंगल पेक्षा अधिक नाही. सिंगल संघाची धावसंख्या पोहोचते ती 4 वर. एकतर्फी सामना प्रेक्षकांना पाहायला मिळतोय. खूपच निराशा केलेल्या जातानाचा खारबाव संघाने या सामन्यामध्ये जी अपेक्षा केली जात होती की धावांचा पाठलाग चांगल्या प्रकारे केला जाईल, मात्र त्याच्या प्रकारे चित्र पाहायला मिळालं नाही. इथे मात्र बीट केलेल्या आहे फलंदाजाला, पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता. निर्धाव चेंडूची समाप्ती, धावसंख्या स्थिर आहे, धावफलक 4. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळालेला बादशाह पिंपळकर विपक्ष जग अप्र वेले या दोन संघामध्ये. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू जातो ऑफ साइडला कव्हर पॉइंट रिझन मध्ये. एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात. जातानाचा खारवा संघाची जर बॉडी लँग्वेज बघितली तर निगेटिव्ह पूर्णपणे खांदे झुकले गेलेले आहेत. कारण ज्याप्रमाणे गोलंदाजी केलेली आहे चाविंद्रा स्पोर्ट्स चाविंद्रा संघाने पूर्णपणे आपण पाहतोय पिछाडीवर सध्या खारवा संघ पाहायला मिळते. 2 षटके समाप्ती, 2 षटके समाप्तीनंतर धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती 5 धावा. इथून 2 षटकाचा खेळ शेष आहे आणि येणाऱ्या 2 षटकामध्ये तब्बल 58 धावांची आवश्यकता. मिशन इज इम्पॉसिबल. निम्मा संघ डगवाडच्या आश्रयाला परतलेला आहे. 12 चेंडू आणि 12 चेंडू मध्ये तब्बल 58 धावांची आवश्यकता आहे. बारा चेंडू आणि 58 धावा ही इक्वेशन आता मात्र खूपच अवघड बनलेलं आहे. ते जातानाचा खारबाव संघासाठी बॉलिंग ट्रॅकवर गोलंदाज चाविंद्रा संघाकडून यतीन पाटील सज्ज होतोय. यतीन पाटील आपण मध्ये बॉलिंग ट्रॅकवर तिसऱ्या षटकाची जबाबदारी त्याच्यावर सोपवली गेलेली आहे. विके पाटील, चेतन पाटील यांनी आपला स्पेल पूर्ण केलेला आहे. फ्लिक केलेल्या चेंडूला मनगटी फटका, मात्र क्षेत्ररक्षक डीप मध्ये सज्ज आहे. चांगली क्षेत्ररक्षक मिडविक रिझर्व मध्ये पाहायला मिळते. क्विक थ्रो देखील पाहायला मिळते. फक्त एकच धाव घेण्याची संधी मिळेल फलंदाजांना. धावसंख्या 6. संत आणि शांत क्रिकेट पाहायला मिळते. पूर्णपणे आपण पाहतोय तारांबळ उडालेले आहे या डावामध्ये या जातानाचा खारबाव संघाची. अक्षरशः फलंदाजाने हाराकिरी पत्करलेली आहे, आपले विकेट गमावलेले आहेत. इथे या दिशेमध्ये भटकटाना पंचाचा इशारा वाईट आवाज दादा वाईट चिरोमध्ये धावसंख्येमध्ये 1 ने भर, धावसंख्या 7 वर पोहोचते. पूर्णपणे पकड मजबूत आपण पाहतोय या सामन्यावर चाविंद्रा स्पोर्ट्स चाविंद्रा संघाची. पहाट पूर्ण जड आहे, सामना पूर्णपणे झुकलेला आहे चाविंद्रा संघाच्या बाजूने. लॉर्ड फुटा चेंडू आहे, समोर खेळलेल्या चेंडूला VSF मध्ये क्षेत्ररक्षक दुरून चेंडू पर्यंत पोहोचतोय चेतन पाटील. इथे देखील फक्त एकच धाव घेण्याची संधी मिळेल फलंदाजांना, एका धावेपेक्षा अधिक नाही. धावसंख्या सिंगल पोहोचते ती 8 वर. कुठेही धावांचा पाठलाग करताना पहिल्याच चेंडूपासून दिसला नाही जातानाचा खारबाव संघ. इथं मात्र सरळ बॅटने फटका केलेला आहे. डाऊन दी ग्राउंड, चेंडू निघून जाते सीमा अपार. 6 धावांसाठी षटकार. मनोरंजन इथे मात्र केलं जाते. या फटक्याने आपण मध्ये अतिशय चांगला फटका कॉपी बुक स्टाईल नाही हा कव्हरचा फटका पाहायला मध्ये एक्स्ट्रा कव्हर रिझर्व मध्ये. एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण धावसंख्या 20. 43 धावांची आवश्यकता आहे, मात्र मिशन इज इम्पॉसिबल. कधीच सामना जातानाचा खारबाव संघाच्या हातातून निसटलेला आहे आणि विजयकारी मार्गक्रमण करताना आपण पाहतोय
चाविंद्र स्पोर्ट चाविंद्रा संघ विजयाच्या उंबाड्यावर संघ असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. इथे मात्र सरळ बॅटने या फटका आणि हात चेंडू निघून जातोय सीमा पारला. अगदी व्यापी डाईजला सलामी देणारा षटकार. बादशाह 11 पिंपळकर संघाचा संघनायक आपण टॉस साठी रिपोर्टिंग करायचं आहे. या मॅच नंतर आपण टॉस कडे वळणार आहोत. एकतर्फी सामना सध्या पाहायला मिळतोय कारण धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती 26 धावा आणि इथून 6 चेंडूंचा खेळ शेष आहे. येणाऱ्या 6 चेंडूमध्ये 6 षटकार जरी लगावले तरी मात्र जांताराचा खारबाव संघ हा सामना जिंकू शकला नाही. रितेश येथे बॉलिंग ट्रॅकवर 6 चेंडूंनी 37 धावांची आवश्यकता आहे. 6 चेंडूंनी 37 धावांची आवश्यकता आहे. लक्ष घ्या आपण पाहतोय मुश्किल आहे ते या जांतारचा खारबाव संघासाठी. पूर्णपणे सामना झुकलेला आहे आपण मध्ये चाविंद्रा संघाच्या बाजूने कारण 6 चेंडूंनी 37 धावांची आवश्यकता आहे. रवीश स्ट्रायकर एंडला आणि रवीशच्या बॅटला पिकअप शॉट दे घुमा के फिरकी घेताना चेंडूला गिरकी देताना आपल्याला पाहायला मिळते. चेंडू निघून जाते सीमा पार. 6 धावांसाठी षटकार आणि पंचांचा नो बॉलचा देखील इशारा. इथे मात्र ओव्हर स्टेपचा नो बॉल आणि आता मात्र 6 चेंडूमध्ये 30 धावांची आवश्यकता आहे. 6-30चं समीकरण रवीशकडे क्षमता आहे आणि रवीश हा जर सामना आपल्या संघाला जिंकून दिला तर मला वाटतं की रवीशला इथून खांद्यावर उचलून खारबाव गावामध्ये नेलं जाईल. हा विक्रम प्रस्थापित करेल का रवीश कारण लक्ष अवघड आहे आपण बघतोय मात्र अशक्य बिलकुल नाही. फ्रीट आहे नक्कीच आपण मध्ये फ्रीट वर विकेट पाहायला मिळेल का. 6 चेंडूने 30 धावांची आवश्यकता आहे. पुढील चेंडू असणार आहे फ्रीट आहे प्री हिट. फ्रीट वर एक मुक्त फटका खेळण्याची संधी देखील रवीश तरेकडे चालून आलेली आहे. एकमेव फलंदाज आपण पाहतोय रवीश तरे ज्याने एकाएकी किल्ला लढवताना नक्कीच झुंज दिलेला आहे. इतर फलंदाजांनी नांगे टाकलेले मात्र रवीश तरे आणि त्याच्या समेत चरण तरे यांचा विचार केला तर या फलंदाजाने प्रतिकार केलेला आहे. 6-30चं समीकरण फ्रीट वर विकेट पाहायला मिळेल का. नेट बॉलचा इशारा आहे तो पंचांकडून कारण गोलंदाज आपण मध्ये थोडस स्टेप मध्ये चुकतोय. 6 चेंडूने 30 धावांची आवश्यकता आहे. कोवळात हाताळलेला चेंडू धाव घेतली गेलेली नाही. धावसंख्या स्थिर आहे. आता मात्र चेंडू शिल्लक आहेत 5 आणि 5 चेंडू मध्ये 5 मोठ्या फटक्यांची आवश्यकता. हवाई मार्गाने सफर करावे लागेल. हायलाइट्स क्रिकेट खेळावं लागेल म्हणजे 5 चेंडून सीमाशा बाहेर पाठवावं लागेल जर जांताराचा खारबाव संघाला सामना जिंकायचा असेल तर. एक क्लोज क्षेत्ररक्षक आता मध्ये तैनात केला जातोय दबाव वाढवण्यासाठी आपण मध्ये
5 चेंडू 30 धावा जाऊ शकत आहे. फुलटा चेंडू होता, फायदा उचलता नाही, डोक्यावर हात दिला जातोय आपण पाहतोय फलंदाजाकडून. आणि आता मात्र इक्वेशन अवघड बनताना आपण पाहतोय, कारण आता शेवटचे 4 चेंडू आणि 4 चेंडू मध्ये 30 धावा जाऊ शकता. याला फोर्स केला चेंडूला, मिस टायमिंग, झेल मात्र ड्रॉप केला जातोय या. आणि इथे या पंच काय दर्शवतात, रितेश पाटील आपण बॉलिंग ट्रॅक वर राहा. याला मध्ये फुल टच चेंडू आणि फुल टच फुल टोल उचल, चेंडूला फेकून दिलाय सीमा पार, सडक पे कडक, कडक फटका षटकार. या षटकारी संघाची धावसंख्या 41. पुन्हा एकदा त्याच दिशेने खेळण्याचा प्रयत्न. इथे मात्र फक्त एका चेंडूचा खेळ शेष आहे. एका चेंडू दूर आपण बघतोय चाविंद्र संघ विजयापासून. विजयाच्या उंबाड्यावर आपण बघतोय चाविंद्र स्पोर्ट्स चाविंद्र संघ. यानंतर लगेच आपण टॉस कडे बोलणार आहोत. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळालेला जय कपराव वेल विपक्ष बादशालोन पिंपळकर, आणि त्यानंतर सामना आपण पाहणार आहोत जानवंत सरवली विरुद्ध अप्पा एंटरप्राइजेस भरोडी या दोन संघामध्ये. सामना जिंकलेला आहे चाविंद्र स्पोर्ट्स चाविंद्र संघाने. अभिनंदन चाविंद्र स्पोर्ट्स चाविंद्र, हार्ड लक जांताराचा खारभाव. आणि या सामन्यात मॅन ऑफ द मॅच ज्याने फलंदाजी करताना 23 धावांचं योगदान दिलं होतं फलंदाजी करताना, आणि गोलंदाजी करताना पहिल्या षटकामध्ये या 3 सफलता अर्जित केल्या होत्या. इनमीन 3 धावा खर्च केल्या होत्या. कारवा संघाचं कंबड मोडलं होतं. तो विकी पाटील ठरला या सामन्याचा प्लेअर ऑफ द मॅच. विकी पाटीलचं मॅन ऑफ द मॅच. आणि लगेच आपण टॉस कडे देखील बोलणार आहोत. टॉस केला जाईल बादशालोन पिंपळकर विपक्ष जय काबराव वेल या दोन संघामध्ये. तर टॉस केला जाईल. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल बादशालोन पिंपळकर विपक्ष जय काबराव वेले या दोन संघामध्ये. या स्पर्धेचं आणखीन एक वैशिष्ट्य आपण मध्ये मुंबई किंग बाहुबली टॉस बॉक्स सौजन्य बाहुबली ग्रुप गोवे यांच्या माध्यमातून हा टॉस बॉक्स पुरस्कृत केला गेला आहे. आणि टॉस बॉक्स मध्ये टॉस केला पुढील सामन्याचा हेड आणि टेल ह्या नाण्याच्या दोन बाजू आहेत आपण पाहतोय. तर बादशालोन पिंपळकर संघाने टॉस जिंकले. सर्वप्रथम हे जे आयोजन केले हर्षद एलेवन अजय पारदेव गोवे आयोजित अजय पारदेव गोवे चषकाचं या आयोजनाविषयी काय म्हणाल? खूप चांगलं आयोजन केलेलं आहे. टॉस आपण जिंकला, टॉस महत्वाचा होता. टॉस जिंकल्यानंतर आपण पेंडिंग आपल्या संघाला अर्ध शुभेच्छा. वेळे संघाने टॉस आपण गमवलेला आहे. समोरील संघाने डिसिजन पेंडिंग ठेवलं. सर्वप्रथम हे जे आयोजन केलेलं आहे
हर्षद एलन जय पारदेव गोवे संघाने जय पारदेव गोवे चषकाचं आहे. अजून काय मागशील? आयोजन तर खूप चांगला केलेलं आहे आणि आम्हाला संधी दिल्याबद्दल धन्यवाद. जय कापर वेल संघ पूर्ण ताकदीनिशी या स्पर्धेमध्ये उतरला की या संघामध्ये काही चेंजेस पाहायला मिळतील आजच्या दिवशी? पोरं जरा कमी आहेत, काहीतरी ऍडजस्ट करू आम्ही. ऍडजस्ट करणार आहेत. आपल्या संघाला अधिक शुभेच्छा. मित्रांनो टॉस जिंकलाय पेंडिंग ठेवलेलं आहे. घेऊन जातो या टॉस बॉक्स आमच्या कॉम बॉक्स मध्ये. बॅक टू कॉम बॉक्स साहिल शेलके.